रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून अभिनवच्या एनएसएसच्या विद्यार्थिनींनी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे केले. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बांधवांनीही विद्यार्थिनींच्या या प्रेमळ भावनेचे कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले. या उपक्रमातून राखीचा धागा केवळ नात्याचा नसतो, तो विश्वास आणि कर्तव्याची जाणीवही दृढ करतो, हा सुंदर संदेश विद्यार्थिनींनी दिला. संस्थेच्या सेक्रेटरी सुनीता जगताप म्हणाल्या, एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रसेवेची भावना, संवेदनशीलता आणि समाजाप्रती कृतज्ञतेची जाणीव निर्माण करण्याचा अभिनवचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. याच सामाजिक जाणीवेचा प्रत्यय या रक्षाबंधनाच्या आणि सायबर सुरक्षा या कार्यक्रमातून आला. पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधलेली ही राखी म्हणजे त्यांच्या निस्वार्थ सेवेला दिलेली मानवंदना आणि त्यांच्या सुरक्षादायी कर्तव्याप्रती व्यक्त केलेली मनपूर्वक कृतज्ञता होय, असे एनएसएस विद्यार्थिनी श्रेया साळुंके, सृष्टी शेट्टी म्हणाल्या. आज आपल्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला. मुलांना भाऊ बहिणीचं नातं, सण उत्सव याची माहिती होण्याकरता हा कार्यक्रम घेतला. तसेच सायबर सुरक्षा हा पोलिसांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. जी आजकालची पिढी फक्त सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे किंवा फक्त मोबाईलच बघत असते, त्यांना ह्याचे धोके, ह्याचे दुष्परिणाम पण लक्षात यावेत म्हणून आम्ही हा अवेअरनेसचा कार्यक्रम घेतला. ह्या कार्यक्रमाकरता आम्हाला आंबेगाव पोलीस स्टेशनच्या सर्व पोलिसांचे सहकार्य लाभले, त्याबद्दल धन्यवाद. माझं नाव श्रेया साळुंके, मी अभिनव एनएसएस कॅम्पमधली विद्यार्थिनी आहे. तर आज आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये पोलीस बांधव आले, त्यांना आम्ही राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला आणि त्यांनी आम्हाला सायबर सिक्युरिटीबद्दलची माहिती दिली. त्यांनी आमचं रक्षण करावं हीच अपेक्षा आहे आणि आम्ही जी रक्षाबंधनची राखी त्यांना बांधली तेवढंच. माझं नाव सृष्टी शेट्टी आहे, मी एनएसएसची विद्यार्थिनी आहे. आज आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये पोलीस आले होते आणि त्यांनी आम्हाला सायबर क्राईमबद्दल एवढी छान माहिती दिली. जे आजकाल खूप AI टेक्नॉलॉजी जशी वाढत आहे त्याच्यामुळं हे जे आम्हाला सांगतात त्याच्यावरून ते खूपच छान वाटत आहे आम्हाला. आणि जसे फोटोजला मॉक करतात किंवा आपण सोशल मीडियाने कसं वाचून राहिलं पाहिजे ते आपल्याला सांगितलं गेलं आहे आणि आम्ही राखीसुद्धा मानली आहे त्यांना. तर ते आमचे रक्षण अगोदरपासून करत आहेत आणि आता पण करत आहेत, त्याच्यासाठी खूप मोठा सॅल्यूट त्यांच्यासाठी. आम्ही अजून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि जे आम्ही इंस्टाग्राम किंवा स्नॅपचॅट वगैरे वापरतो त्याला प्रायव्हेटली आणि कसं आम्ही त्याला हँडल ठेवणार त्याचं आम्ही बघणार. आंबेगाव पोलीस स्टेशनच्या सायबर तज्ज्ञ अश्विनी पाटील आणि निलिमा जाधव यांनी सायबरमधील धोके आणि विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टींमध्ये सोशल मीडियावर सतर्क राहायचे याविषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी संस्थापक राजू जगताप, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, उपाध्यक्ष संजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी मांडले. जास्त प्रॉब्लेम पाहतो त्या आहे सोशल मीडिया. सर्वांचे अकाउंट असतील, इंस्टाग्रामला आहेत अकाउंट सगळ्यांचे? नाही, 100% नाही. मॅडम चेक करायला लागला सर्वांचं, सगळ्यांचे फोन घरातल्यांचे आणून स्नॅपचॅट, इन्स्टा, अजून काय 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 माहिती आहे तुम्हाला? फेसबुक तर जुनं येते, तुमच्या काळात जास्त नाही, पण इन्स्टावरती अकाउंट नाही असा विद्यार्थी नाही, माझा दावा आहे. आईला माहीत नसेल, वडिलांना माहीत नसेल, पण तुमचं हे अकाउंट असतंच, लपवून छपून असतं, हो की नाही? आणि जरी असलं तर त्याची काय काळजी घ्यावी हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यावरून काय होऊ शकतं, जितकं छान दिसतं रील्स पाहायला, फोटो काढायला, फोटो पोस्ट करायला, पण ते वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे त्या अकाउंट करताना. की एका क्लिकमुळे माझ्याकडे एक केस होती, 7वीतली मुलगी होती, तिचं अकाउंट इंस्टावरती होतं, आई वडिलांना माहीत नाही आणि शाळेत असंच एका मैत्रिणीसोबत वादविवाद झाला. तिने त्या मैत्रिणीचे फोटो मॉर्फ केले आणि तिच्या फ्रेंड्सना पाठवले, शाळेत कोणी ओळखीचे त्यांना पाठवून दिले. तर हिच्या जी विक्टीम होती मुलगी, तिच्या घरी हा प्रकार समजला, तिच्या वडिलांनी सुसाईड केलं की माझ्या मुलीचे फोटो व्हायरल झाले. म्हणजे एका आपल्या क्लिकमुळे, एका आपल्या गोष्टीमुळे इतका मोठा परिणाम होऊ शकतो. आणि जाणीव तुम्हाला नसेल तर
करून घ्या, कारण हे इतकं टेक्नॉलॉजी आहे की आपण मोबाईल ऑन केला आणि ऑफ केला तरी पण जर रेकॉर्ड मेंटेन होतं. तुमची जी भांडणं असतात ती समक्ष बोला, भांडा, पण तुमचे जे राग आहेत, तुमचे जे मतभेद आहेत, वादविवाद आहेत, ते सोशल मीडियावर काढायचे नाहीत.